ताई बसा तुम्ही इथं. मग तुम्हाला जागा दादा? माणसाचा काय, माणूस कुठे ऍडजस्ट करते. बसा तुम्ही. ये देखो भैया, ये है नेवी ब्लू, ये ब्लैक, ये ग्रे और ये दोनों ग्रे। खूपच नरम कपडा आहे रे. जबरदस्त पीस आले का. लयच भारी आहे की नाही. ताई तू तिकडच्या कपड्याच्या घड्या करून दे, मी या कस्टमरला पाहतो. आ गया। सांगा दादा कोण. ताई तुम्हाला कुठं जायचं होतं? दादा मी वरुडला जात आहे. बसला वेळ आहे का याला? हो दादा, बस थोडी लेट होती. बरं बरं. अरे चल, आपली बस आली. अरे थांब, त्या ताईची बस यायची आहे वाटते. अरे नाही रे, हे आपल्या गावाला जाणारी शेवटची बस आहे ना. अरे नाही रे, आपल्याला तरी पर्याय व्यवस्था होऊन जाईल, पण त्या ताईसाठी आपल्याला थांबावंच लागेल का. हा इटले का तू कोणासाठी थांबतले का? तुला जायचं असेल तर तू जाय. हा इटले का हे गेली बस. दादा धन्यवाद, तुमच्याच आधाराने मी इथे थांबली होती. बरं येतो मी. ताईच्या इथे राखी बांधायला लागते ना. नशिबानच तू भावा, राखी बांधायला बहीण आहे. नाही तर काही काही लोक आमच्यासारखे अभागी असतात, ज्याच्या नशिबात बहीण नसते. कोण म्हणते तुला बहीण नाही? ज्याला प्रत्येक स्त्रीमध्ये बहीण दिसत असेल त्याला बहिणीची काय कमी असणार. तू जरी माझा रक्ताचा भाऊ नसशील तरी तू माझा हक्काचा भाऊ आहे. आणि राखी बांधणे म्हणजे बहिणीचं रक्षण करणे तर असतेच, पण जो इतर स्त्रियांचा मान सन्मान सुद्धा करत असतो तोच खरा राखीचा हकदार असतो. आणि हा माझा भाऊ असाच आहे.